सासरे ब्लॉग्स ह्या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आता आहे संध्याकाळ, आपल्या आत्ताचे वाजले आहेत 7 आणि मला असे मेसेज आले होते 2-3 की तुमचं इंट्रोडक्शन तुम्ही दिलं नाही। हो, खरंच मला पहिल्यांदा तोच व्हिडिओ घ्यायचा होता माझ्या सेल्फ इंट्रोडक्शनचा, पण मी पहिल्यांदा माझी होम टूर तुम्हाला दाखवली, तो व्हिडिओ मी पहिल्यांदा घेतला। तर ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी माझं सेल्फ इंट्रोडक्शन देते। आज माझं नाव आहे सौ गौरी संकेत चंद्रात्रे आणि मी राहते नाशिकमध्ये। माझं एज्युकेशन आहे M.Com GDCA मी केलेलं आहे आणि नंतर मी जॉब केला। जॉब म्हणजे एज्युकेशन करता करता साइड बाय मी जॉब केला। तर CA कडे पहिल्यांदा मी प्रॅक्टिस केली। बोथरा म्हणून CA आहेत आमच्या इथे, त्यांच्याकडे मी बरेच वर्ष प्रॅक्टिस केली। त्याच्यानंतर मी NIIT ला लेक्चरर म्हणून काम केलं बरेच वर्ष म्हणजे निदान 4-5 वर्ष मी तिथे जॉब केला। नंतर सलग मी आमच्या इथे ब्राईट कम्प्युटर्स म्हणून होतं, तिथे मी ॲज अ लेक्चरर म्हणून बरेच वर्ष तिथे पण मी जॉब केला। नंतर याच्या वेळेस डिलिव्हरीच्या वेळेस मी तो जॉब लिव्ह केला। माझं लग्न 2010 मध्ये झालं आणि मग नंतर 2011 मध्ये मला मोठा मुलगा माझा अथर्व आणि नंतर जेव्हा जॉब नंतर मी ट्युशन्स घ्यायला सुरुवात केली घरी। मग ट्युशन्स घेतल्या मी बरेच वर्ष ट्युशन्स पण घेतल्या घरी, M.Com पर्यंत मी ट्युशन्स घेतल्या। नंतर मग 2014 मध्ये माझा डिलिव्हरी झाली, दुसरा मुलगा झाला ओमकार म्हणून। तर मग त्याच्या वेळेस मी फक्त थोडासा जॉब आणि याच्यातून जरा थोडीशी बाजूला झाले। आता माझे मिस्टर काय करतात, तर माझे मिस्टर आमचा बिझनेस आहे, आमचं शॉप आहे। इतके दिवस आमचं ट्रॅव्हलिंग होतं, पण आता त्याला थोडासा स्टॉप केलेलं आहे। आमचा बिझनेस इथेच आहे, घराच्या इथेच आमचं शॉप आहे, तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे। आणि आम्ही चॅनल कधी सुरू केला, तर मी 14 जुलै म्हणजे माझा पहिला चॅनल होता, त्याला भरपूर सबस्क्रायबर पण होते, पण त्याचा वॉच टाईम कंप्लीट झाला नाही आहे। ती फॅक्ट मी तुमच्याबरोबर शेअर करते। त्या चॅनलचा वॉच टाईम कंप्लीट झाला नाही। 7,000 सबस्क्रायबर झाले होते, पण जवळजवळ 6,500 ते 7,000 सबस्क्रायबर झाले, पण वॉच टाईम काही त्याचा कंप्लीट झाला नाही। आणि नंतरून तो चॅनल ना खूप मध्यंतरी कोविड नंतर माझ्याकडनं व्हिडिओ पोस्ट केले गेले नाही, कारण कोविडमध्ये मी स्वतः खूप सिरियस होते, त्याच्यामुळे माझ्याकडनं व्हिडिओ पोस्ट केले गेले नाही। त्याच्यामुळे चॅनल थोडं त्याची ग्रोथ आहे ना ती कमी झाली। नंतर मग बरेच दुखणे आले की चिकनगुनिया झाला, डेंग्यू झाला, याच्यामुळे त्या चॅनलला थोडासा स्टॉप मिळाला आणि मग तो चॅनल ग्रोथ त्याची काही झाली नाही, म्हणून मी हा दुसरा चॅनल चालू केला 14 जुलै 2024 ला हा दुसरा चॅनल मी चालू केला। अजून नवीनच आहे। असं माझं यूट्यूबचं म्हणजे आता मी सुरुवात केलेली आहे। तर मला मुलं 2, एक मुलगा माझा आहे 13 वर्षाचा आणि एक मुलगा आहे माझा 11 वर्षाचा। आता पुढचा प्रश्न काय? आई बाबा आणि बहीण? मला आई आहे, बाबा माझे एक्सपायर्ड झाले 2014 मध्ये। एक बहीण आहे माझी लहान, ती नाशिकलाच असते आणि भाऊ माझा आहे तो पुण्याला जॉब करतो, त्याच्यामुळे माझी आई आता पुण्याला शिफ्ट झालेली आहे। म्हणजे आता मला माहेरी काका काकू सगळेजण आहेत आणि बाबा फक्त नाही आहेत, बाबा एक्सपायर्ड झाले आणि आई आणि भाऊ आता पुण्याला असतात। बाकी माझं जे माहेर आहे ॲक्च्युअल ते नाशिकमध्येच आहे आणि सासर पण माझं नाशिकमध्येच आहे। आमच्या घरामध्ये फॅमिली मेंबर कोण कोण आहेत, तर आमच्या घरामध्ये मी, माझे मिस्टर, 2 मुलं, सासरे, आमच्या घरामध्ये असे आमचे फॅमिली मेंबर आहेत। मी कोणत्या कॉलेजला होते, तर मी BYK कॉलेजला होते, BYK कॉलेज ऑफ कॉमर्स नाशिकला। मी तिथे सगळं एज्युकेशन माझं कंप्लीट केलं। आणि जॉबचं तर मी तुम्हाला सांगितलं की माझा जॉब मी पहिले NIIT ला केला, नंतर मी याला ब्राईट कम्प्युटर्सला मी जॉब केला आणि बरेच वर्ष मी CA कडे प्रॅक्टिस केली अकाउंटंटची। तिथे सगळं अकाउंट मी पूर्ण हे केलं, म्हणजे पूर्ण प्रॅक्टिस करून ते अकाउंट माझ्या हाताखालून जाऊन मला जेव्हा त्याचा सराव केला आणि तिथे सगळं म्हणजे पूर्ण CA कडे जेव्हा आम्ही ऑडिटला जाणं त्यांच्याबरोबर वगैरे सगळी पूर्ण प्रॅक्टिस मी बोथरा म्हणून आमच्या इथे CA आहेत त्यांच्याकडे सगळी प्रॅक्टिस मी केलेली आहे। आणि आता मी काय करते सध्या, तर आता मी ट्युशन्स पण घेते साईड बाय, पण सध्या कोविड नंतर फ्रँकली सांगायचं तर कोविड नंतर ट्युशनला लागला ब्रेक, म्हणजे बऱ्यापैकी ट्युशन्स माझ्या कमी झाल्या कोविड नंतर आणि आता मी सध्या यूट्यूबर आहे आणि प्रयत्न करते की आपला चॅनल छान ग्रो व्हावा किंवा आपल्याला छान सबस्क्रायबर मिळावे वगैरे, असा माझा प्रयत्न आहे। सध्या मी यूट्यूब करते, यूट्यूब चॅनलचं सगळं करते।
माझं एज आता सध्या 39 इयर्स ओल्ड मी आहे. असं माझं वय आहे. शक्यतो वय आणि पगार कोणाला विचारत नाही, पण आता तुम्ही विचारलं त्याचं सांगायला काही हरकत नाही. तर असं सगळं माझं इंट्रोडक्शन मी तुम्हाला दिलं. आणि एकाने असा प्रश्न विचारला, तुम्ही कुठे कुठे ट्रॅव्हल केलंय? तर आम्ही लग्न झाल्यानंतर फर्स्ट टाइम फिरायला गेलो तेव्हा केरळ पूर्ण फिरलेलो आहे. केरळ फिरलो. नंतर आमची सेकंड ट्रिप जी होती ती आम्ही गेलो काश्मीर पाहिलं. सगळं पूर्ण काश्मीर आम्ही पाहिलं. कोकण बघून झालंय, काश्मीर बघून झालंय, राजस्थान बघून झालंय. आणि बाकी विदिन महाराष्ट्र म्हणाल तुम्ही अक्कलकोट, हेच पंढरपूर, कोल्हापूर हे सगळे ठिकाण आम्ही फिरून झाले. गोव्याला पण आम्ही जाऊन आलो, कोकणातही जाऊन आलो. आता बघू कुठे कुठे चान्स येतोय तेव्हा तिथे जाईल. असं माझं पूर्ण इंट्रोडक्शन मी तुम्हाला आज दिलं. आणि पूर्ण सगळी माहिती माझी जी आहे ही तुम्हाला सांगितली. ज्यांनी मला प्रश्न विचारला होता की तुमचं इंट्रोडक्शन द्या, त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ केला. हा व्हिडिओ खरं तर मला फर्स्ट म्हणजे जेव्हा मी पहिला ब्लॉग करायचा होता मला, तेव्हाच मला हा ब्लॉग घ्यायचा होता इंट्रोडक्शनचा. पण माझ्या काही ते एवढं लक्षात आलं नाही. मी डायरेक्ट माझ्या घराची होम टूरच तुम्हाला दिली. आणि आज मी माझं सगळं इंट्रोडक्शन, पूर्ण माहिती तुमच्याबरोबर शेअर केली. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत उद्या एखाद्या अशाच नवीन विषय, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पावसाळा चालू आहे, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.